आपण इथे बनवतोय आज कॉर्नचा उपमा. त्यासाठी स्वीट कॉर्न घेतलेत मार्केटमधले फ्रेश आणि बारीक रवा, मीठ, हिरवी मिरची, कांदा बारीक चिरलेलं, ओलं खोबरं, शेंगदाणे आणि फोडणीसाठी जे लागतं ते सगळेच आपण वापरणार आहोत. पॅन घेतला आहे आपण इथे. पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे मी ऑलरेडी आणि जिरे मोहरी टाकतोय. फोडणी छान तडतडली की मगच बाकीचे इन्ग्रेडियंट्स त्यात आपण टाकणार आहोत. आता फोडणी छान तडतडली आहे म्हणून आपण त्याच्यात कढीपत्ता आणि मिरची टाकतो आहोत. मिरची पण आपली छान झाली आहे, रंग त्याचा बदलला आहे. मग आता कांदा टाकून परतवून घेणार आहोत आपण कांदा. कांदा हा लालसर छान झाल्यावरच बाकीचं मग टाकायचं आहे त्याच्यात. कुठलाही पदार्थ आपण मनापासून केला की तो छानच होतो नाहीतरी. आणि प्रत्येक स्त्री ही छानच बनवत असते. तिच्याकडे सगळे सेम काही पदार्थ जरी दिले तरी ती वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यात वेगळी चव आणते. आता कांदा छान परतून झाला मग शेंगदाणे टाकलेत भाजलेले आणि कॉर्न टाकला आहे. आपण मिक्सरमधून काढला होता मी तो ओबड-धोबड असा. तो त्याच्यात टाकतो आहे आपण आणि तोही छान परतवून घेतो आहे. रवा माझा थोडा भाजलेलाच होता अर्धवट, तर मी तो परत ह्याच्यात पॅनमध्ये एक साधारण 15 मिनटं भाजून घेतला होता. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अजून एक, तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला विसरू नका. आपला रवा छान भाजून झाला आहे. मग आपण त्याच्यात टाकतो मीठ, थोडीशी चवीपुरती साखर आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. ओलं खोबरं आपण काढलं खवून घेतलं होतं ते ओलं खोबरं मी, तेही त्याच्यात टाकते आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा उपमा करून बघा. तुमच्या घरच्यांना, तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा. अगदी झटकीपट होतो, मुलांना आवडतो आणि वेगळ्या पद्धतीची चव पण मिळते. पाणी गरम करून ठेवलं होतं मी ऑलरेडी त्याच्यात. त्यामुळे ते त्याच्यात टाकलं आणि छान वाफ येऊ द्यायची आहे मस्तपैकी. उपमा रेडी आहे आपला. नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा. अशा पद्धतीने केलेला उपमा माझ्या मुलाला खूप आवडतो आणि माझ्याकडे बारीक शेव होती अवेलेबल, तर तीही मी त्याच्यात टाकून त्याला सर्व्ह केलं आहे मस्तपैकी. ओके, चलो बाय. थँक यू.